संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन बक्षीस म्हणून देण्यात येते। हैदराबादच्या सालार जंग फॅमिलीकडून बक्षीस देण्यात आले। संभाजीनगरमधील मोक्याची 3 एकर जमीन बक्षीस देण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून आता ड्रायव्हरची चौकशी सुरू आहे। हैदराबादच्या सालार जंग फॅमिलीकडून हिबानामा म्हणजेच भेटवस्तू म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील मोक्याची 3 एकर जमीन खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला दिली असल्याची तक्रार परभणीतील एका वकिलाने केली आहे। रेडी रेकनर दरानुसार 1.5 कोटीची 3 एकर जागा आहे। त्याचं बाजार मूल्य हे त्यापेक्षा 2-3 पटीने अधिक आहे। सोन्याच्या भावाची जमीन खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला कशी दिली हा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित झालाय। याबद्दल आता छत्रपती संभाजीनगर शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार झाल्यानंतर त्याची सध्या चौकशी सुरू आहे। ड्रायव्हरच्या नावाने जागा घेणं म्हणजे त्याचा काही नातेवाईक नाही। हा काही पहिल्याच्या काळातला काही नवाबाचा वारस वगैरे आहे का? पण हा ड्रायव्हर माणूस आणि नवाबाचा संबंध काय? म्हणजेच ही जागा ज्या गाडीचा मालक आहे त्या मालकाच्या दिशेने तर चालली नाही, ज्याची गाडी चालवत आहे। हाही सुद्धा या संदर्भात आम्ही पत्र देऊ आणि चौकशी करायला लावू सरकारला। ड्रायव्हर मालक आहे की गाडीचा मालक आहे, कोणाच्या नावाने ती जागा पुढे सरकणार आहे याचा शोध घेतला पाहिजे। आणि अशा पद्धतीने मोक्याची 100 कोटीच्या जागा जर ड्रायव्हरला दान देत असतील तर नवाबाकडे सगळेच महाराष्ट्रातले मुस्लिम जाऊन लाईनीत उभे होतील की आम्हाला पण दान द्या म्हणून। एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते भुमरेंच्या ड्रायव्हरला, आणि सालारजंग या संभाजीनगरात फिरत असतात आणि सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित या संभाजीनगरात घडलेला आहे। आता प्रशासन हा सालारजंग कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो 150 कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो? मग तो 150 कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि कशा पद्धतीनं हे लूटच एका हिशोबाने मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं, आता भुमरेंचा विषय आलेला आहे समोर। त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही। माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे, आले त्यांनी गाडी चालवायची, सकाळी घेऊन जायची, संध्याकाळी घरी आणायचं। वैयक्तिक लाईफमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध आहे? आमच्याकडे पी असतील, अनेक कामाला लोक असतील, त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं, बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही। आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो, तिने चोऱ्या केलेल्या असते, मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितल्या? कोणी हाणामारी केसमध्ये गुंततं, त्या हाणामारी केस आम्ही करायला सांगितले का? त्यामुळे राजकीय चिंतन उडवण्याचं काम राहतं। आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं। तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध आहे? त्याची कुठली जागा असेल, त्याने कोणता हिवानामा गेला याशी आमचा कुठलाही मात्र संबंध आहे। यावर तक्रारदाराचे वकील मुजाहिदी खान हे काय म्हणालेत आपण पाहूयात। तुला माहिती आहे का जागा कोणाची आहे आणि मी कोण आहे? मी जावेद रसूल शेख आहे आणि मी संदीपान भुमरे आणि विलास भुमरेंचा ड्रायव्हर आहे आणि त्या साहेबांनी ही जागा घेतलेली आहे माझ्या नावावर। मी त्यांचा खूप विश्वासू आहे आणि तुम्ही इथं आता पुढे इथं दिसायचं नाही, नाहीतर आमचे साहेब काय तुला माहीत नाही का असं तो अरेरावीत मला बोलला। आता माझी जागा आहे, तुम्ही कशा तुमचा ड्रायव्हर सांगतो की तुम्ही घेतली आहे, ते म्हणे त्यांनी असंच अरेरावीत मला बोलले। मला समजलं का आता हे काहीतरी माझ्यासोबत धोका होत आहे आणि मी सर्व मग कागदपत्र काढली आणि त्याप्रमाणे नंतर मी तक्रार दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।